मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजून गेले आणि आमच्या इथं जो वाघ दिसला होता आम्हाला काल, तर वाघासाठी महाराष्ट्र शासनाने वन विभागाने पिंजरा लावलेला आहे. तर त्या पिंजऱ्याला एका साईडने झाकायचं आहे म्हणून आम्ही कागद घेऊन चाललोय. तर राहुल आहे, माऊली आहे आणि खंडू पण आहे सोबत. आम्ही चाललोय आता त्या पिंजऱ्याकडे आणि त्या पिंजऱ्यामध्ये कोंबड्या पण टाकायच्या आहे ना. तर कोंबड्या पण टाकायच्या आहे. तर चला आपण जाऊया पिंजऱ्याकडे. कोंबड्याच्या वासाने लवकर येतो वाघ. या ठिकाणी वाघ पाहिला होता रात्री आम्ही. बघा, या पट्ट्यामध्ये वाघ होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये कोंबड्या ठेवल्या म्हणजे त्या कोंबड्याच्या वासानं वाघ येईल त्या ठिकाणी आणि त्या पिंजऱ्यामध्ये ट्रॅप होऊन जाईल. आणला कागद झाकायला. येईल ना, आज रात्रीला यायला तर पाहिजे वाघ. आज नाही आला तर उद्या येईल. कोंबडी घ्यावा लागेल. कोंबड्या आत्ता घेऊन जायच्या पिंजऱ्यात ठेवायला. तू वाघ पाहिलं नाही ना? फक्त डोळे पाहिजे. तर मित्रांनो, हे काका गावामध्ये गेले 2 बॉयलर कोंबड्या आणायला. माऊली गेला त्याच्या मामा संघ गाडीवर बसून आणि आम्ही चाललोय पायी पायी. संध्याकाळचं वातावरण मित्रांनो अतिशय छान आहे. या ठिकाणी ऊन खाली झालंय ना, तर अतिशय मस्त असं वातावरण आहे. तर या घरावाल्यांना नेहमी दिसत असतो. काल तर आम्ही तिकडे बघितला, या उसाच्या पलीकडे, म्हणजे आमच्या मसोबा महाराजांच्या मंदिराजवळ. ते बघा, इकडं हे 2-3 घर आहे आणि इथं एक घर आहे आणि इकडे एक विहीर आहे. विहिरीच्या जवळ जो लिंबारा आहे त्या लिंबाऱ्यावर पण बऱ्याच वेळा तो वाघ बसलेला दिसलाय. तर गाडी आपली आपण या ठिकाणी लावली आणि जो कागद आहे तो आता आपण घेऊन चाललोय तिकडे. माऊली चाल, तिकडे जाऊ, चाल ना. तुला पिंजरा पाहायचा आहे ना, कुठं लावलाय तो? इथं डेंजर कुत्रे बरं का. पहा किती कुत्रे भुका लागून गेले. खतरनाक कुत्रे यांच्याकडं. त्यांनी बांधूनच ठेवले कारण की तो वाघ कधी खाऊ शकतो म्हणून त्यांनी मध्ये बंदिस्त केले कुत्रे. हे बघा, रात्री वाघ दिसला होता का? कुठं दिसला रात्री? रात्री इडे होता ना भाऊ, विहिरीवर. किती वाजता? 12 वाजले होते विहिरीवर. म्हणजे चांगलं तास अर्धा तास होता बा इकडे गेला बर का. हा का? इकडून फिरला हा. मकाच्या बांधाना, पुन्हा असा आला, पुन्हा असा मग परत उसात गेला का? हा. तर मित्रांनो, या ठिकाणी हे एक कुटुंब राहिलं आहे. यांच्या घरचे व्यक्ती यांना सातत्यानं वाघ दिसत असतो. हे बघा, या बांधानं तो रात्री गेला होता तिकडे. या उसाच्या पलीकडे ज्यावेळेस गेला त्यावेळेस तो आम्हाला रात्री दिसला होता. चल माऊली, वाघाचा पिंजरा कुठे ठेवलाय तुला माहिती आहे ना? कुठे ठेवला? हा, पाहिला ना? जपून चाला, इकडे तिकडे पाहायचं बरोबर, नाही तर वाघोबा यायचा बरं का. समोर पिंजरा ठेवला आहे, त्या पिंजऱ्यावर कागद टाकलाय बघा. आता आज रात्रीला जर वाघ पकडला, याच्यामध्ये ट्रॅप जर झाला तर भारी काम होईल. हे बघा, हे 2 पिंजरे, वाघ याच्यामध्ये ट्रॅप होईल आणि इकडच्या पिंजऱ्यामध्ये 2 कोंबड्या ठेवायच्या आहे. तर कोंबड्या आणायला गेलेले काका. हे बघा, याच्यामध्ये कोंबड्या ठेवायच्या आहे 2 बॉयलर आणि हा वाघासाठी हा पिंजरा. कसा आहे पिंजरा? पाहिला ना माऊली? हा, याच्यामध्ये वाघ गेला का बरं का माऊली? याच्यातून वाघ गेला का, ते याच्यावर पाय दिला का, मग ते हे झाकण आहे ना, हे बंद होऊन जातं, मग वाघ याच्यामध्ये अडकून जातो. असं आहे. हे मागं होतं, ही खटकी दिसली का? हा, ही खटकी मागं झाली, त्याच्यावर पाय दिला की रपट्यात खाली पडतो. बरोबर. हा पिंजरा सकाळी लावलेला आहे वन विभागाच्या लोकांनी. तर ही बाजू आणि त्या पलीकडची बाजू, ह्या 3 बाजू त्यांनी पॅक करून ठेवायला लावल्या या कागदाने. हे बघा अशा. तर हा कागद याला बांधून घ्यायचा आहे. आता आम्ही वाट बघतोय कोंबड्यांची. त्या कोंबड्या याच्यामध्ये पहिले आपल्याला पॅक करून ठेवायच्या आहे. वाघ जास्त कशाला घाबरतो माहिती का? कशाला? टेंब्याला. जाळाचा टेंबा घेऊन त्याच्या मागे धावला का वाघ पळून जातो. तर बघा मित्रांनो, त्या काकांनी 2 कोंबड्या आणल्या बघा, जिवंत कोंबड्या, एकदम जिवंत कोंबड्या आहे बघा या. तर मित्रांनो बघा, या पिंजऱ्याचा आपण हे दरवाजा खोलतोय आणि हा दरवाजा खोलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ह्या जिवंत 2 कोंबड्या आपल्याला या पिंजऱ्यात ठेवायच्या आहे. आपण पार्टी करू सगळे. उडून जाईल. हा, तर हे बघा, या पिंजऱ्यामध्ये ठेवल्या या 2 कोंबड्या. रात्री तुम्ही वाघ पाहिला का? कुठं होता?
या रोज इकडे रोज सर्वच आहे तो डेली तुम्ही किती दिवसापासून इथं तो वाघ बघताय? जवळजवळ हप्त्यापासून पोहतो आम्ही. इथंच राहत होतो. चुकत नाही नाही एक काही दिवस चुकत नाही. असं समक्ष पाहिलंच नव्हतं आजपर्यंत. रात्री जेव्हा पाहिला तेव्हा म्हणलं नाही हाय वाघ, याला काहीतरी केलं पाहिजे. तर बघा या मुलांनी आणलंय वाटीमध्ये तांदूळ आणि पाणी. हे बघा हे तांदूळ आहे आणि या डब्यामध्ये पाणी आहे. काय याच्यातून जातो निघून तो. हा इथून वाट केली बघा वाघाने. नका जाऊ आत. इथून वाट केलेली वाघाने. पहिले हे कोंबड्यांसाठी खाद्य ठेवून देऊ. तांदूळ असे फेकून दे कधी खाली. म्हणजे रातभर तुम्ही खात बसा, तुम्ही काय मारायचे नाही, घाबरू नका रे. जा ना मध्ये ट्रायल घेऊन बघा. मध्ये पाहिजे. तर हे बघा हे काका चालले आतमध्ये आणि त्या याच्यावर पाय दिल्यानंतर हे बघा हे कसं खाली पडतं, कसं ट्रॅप होईल बघा. हे बघा या पद्धतीने ट्रॅप होतं. या तर मित्रांनो या बघा अशा पद्धतीनं ट्रॅप होईल वाघ. आता हा कागद या याला नका लावू. पिंजऱ्याला बांधून घेतोय जेणेकरून वाघ डायरेक्टली ह्या बाजूनेच येईल आणि ह्या बाजूने ज्यावेळेस वाघ घुसेल आतमध्ये आणि त्या फळीवर ज्यावेळेस पाय देईल, ही फळी आहे ही ऑटोमॅटिक खाली येईल आणि बंदिस्त होईल वाघ या ठिकाणी. तर मित्रांनो बघा या काकांनी सांगितलं की रात्रीला वाघ या झारोड्याजवळ बसला होता. पप्पा काय आता ना तिथं वेळ आहे. हा इथं जवळच विहीर आहे. कधी तो वाघ इथं जर आला तर अचानकपणे या विहिरीत पण पडू शकतो. या विहिरीला एक तर कठडा पण नाही. हे बघा पाणी पण खूप आहे त्या विहिरीमध्ये. आपण त्या दिवशी पाहिलं पाय इकून गेला, इकून आला या मकात घेसला. मकात होता तो बसेल. अरे तो आहे ना त्या कुत्र्यानं आणि त्या शेळ्यांमुळे तो इडच येतो. इड पडाकलाय शेळ्याचा वास येत असं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.